आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते ऑल ऑफ यू. आत्मा नमस्ते. नमस्ते मॅडम. नमस्ते सर्वांना. ओके, कसे आहात सर्व? चांगले आहेत. छान, पांडु- खूप छान. आनंदी आहे. पांडुरंग दादा, ग्रँड मास्टर पांडुरंग सुखदेवे शेअरिंग करायचं म्हणतायत. बोलाच ना, काय बोलायचं आहे अं, तुम्हाला? मी पांडुरंग सुखदेवे, राहणार मोमापुरी, जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी आहे. मी रेकी मध्ये कसा आलो आहे? बोला 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 बोला. पॉइंट काढून आणले तुम्ही, काही हरकत नाही. बोला बोला बोला. हा, कोण आणलं मी? बोला दादा. युट्यूब मधून युट्यूब वर बघत असताना, व्हिडिओ बघत असताना अं, मंजुश्री आपला मॅडम मॅडमचे व्हिडिओ बघत बघत होतो, तेव्हापासून मला रेखीचा अर्थ समजायला लागला. आणि रेकीमध्ये नवीन काही शिकण्यासारखं वाटतं असं मला समजायचं. आणि त्याच्यापासून आपल्या फॅमिलीमध्ये काही अडचणी वगैरे असतील किंवा काही प्रॉब्लेम्स वगैरे असतील, आर्थिक प्रॉब्लेम म्हणा किंवा आपलं आरोग्याच्या प्रॉब्लेम असतील, याबद्दल काहीतरी आपल्यामध्ये सुधारणा होऊ शकते. त्यासाठी म्हणून मी रेकीमध्ये जॉईन झालो. आणि जेव्हा मी रेकीमध्ये जॉईन झालो, तेव्हापासून माझ्या मनामध्ये उत्सुकता होती की आपल्याला ऊर्जावान बनायचंच आहे, व्हायचंच आहे. हं. नंतर नंतर मेडिटेशन चालू झाले आपले. मेडिटेशनमुळे आपल्याला बराच काही फायदा झालेला आहे. त्याच्यामध्ये ज्या आपल्या नकारात्मक ऊर्जा म्हणजे नकारात्मक जे विचार होते आपल्या मनामध्ये, ते निघाले निघाले आपल्या मनामधून. बर. तुम्हाला आणि स्वतःला फरक वाटला रेकी शिकायला आल्यानंतर? स्वतःमध्ये बदल वाटला दादा? हा, वाटतोय ना, वाटतोय. कसा काय? काय बदल वाटतोय? म्हणजे आपले मानसिक प्रॉब्लेम्स कमी झाल्यासारखे वाटतात. बर. आणि नातेसंबंधामध्ये बरीच सुधारणा होत आहे. नातेसंबंधात सुधारणा होत आहे. हा, बरीच सुधारणा होते नातेसंबंध. खूप छान. आणि तुम्ही म्हटलं की मला ऊर्जावान व्हावंसं वाटत होतं. तर ते ऊर्जावान होण्यामध्ये तुम्हाला अनुभव आला ऊर्जेचा, ते पण सांगा. ऊर्जेच्या म्हणजे त्यावेळेस आता अ, आपलं थर्ड लेवल चालू असताना मला खूप ताप आलेला होता एकदा. बर. हा. त्या तापामध्ये मी एवढा ताप होता की मला डॉक्टरकडे जावंसं वाटलं. पण म्हटलं एक दिवस वाट बघून बघू. हं, आणि वाट बघल्यानंतर मग आपल्या रेकीचा उपयोग केला. हं. रेकी घेतली, थोडस मला चांगलं वाटलं. दुसऱ्या दिवशी पुन्हा रेकी घेतली तर माझा पूर्ण तापच निघून गेला. म्हणजे डॉक्टरकडे तर जावंच लागलं नाही मला. म्हणून मला असं वाटलं की आपण ऊर्जावान व्हावंच. बरोबर. खूप छान. आणि तो तुमचा चालायचा स्पीड काय म्हणतो? हा, हा, आता माझी फिजिकल ऍक्टिव्हिटी चांगली आहे. फिजिकल ऍक्टिव्हिटी माझी चांगली आहे. हा. चांगलं आहे. किती वर्षांनी रिव्हर्स जर्नी झाल्यासारखं वाटलं तुम्हाला? रिव्हर्स 10-15 वर्षाचं जाणवतो मॅडम. खूप छान. खूप छान. स्पेशली रेखीचे काही अनुभव घेतले स्पेशली? स्पेशली अजून यायचे आहेत, पण हळूहळू होतील असं वाटतंय मला. नक्की. नाही, कारण रेकीचा उपयोग आपण जेव्हा करतोय ना, हं. त्याच्यामुळे काय एक तर मेडिटेशन चालू आहे आपलं दररोजचं. हं.
एक दोन मेडिटेशन असतात आणि पॉवर बॉल असतो सोबत. हं, तर हं. त्याच्यामुळे आपल्याला म्हणजे थोडस एनर्जेटिकच राहतो माणूस दिवसभर. अं, ठीक. अजून म्हणून त्यासाठी रेकी शिकणं जरुरी आहे आणि रेकीचा उपयोग करणं आवश्यक आहे. नक्कीच. आता डायरेक्ट लाईव्ह बोलत असताना काय वाटून राहिलंय पांडुरंग दादा, हे सांगा तुम्ही आम्हाला. जाऊ दे ते सगळं. बरं, लाईव्ह करताना मला म्हणजे थोडासा खूप आनंद होत आहे. कारण छान. मी कधी युट्यूबवर आलो नाही ना कधी. हा बरोबर. पहिलीच माझी वेळ आहे आणि त्या त्याच्यामुळे मला थोडंसं वेगळं वाटतंय. नक्कीच. खूप छान. पण दादा घाबरलेले नाहीयेत. त्यांना आनंद होतो आहे. ऊर्जावान वाटते आहे. अच्छा. दादा तुम्ही बोलाच, पण तोपर्यंत मी विचारेल, पांडुरंग दादाबद्दल कोणाला बोलायचं आहे? कृष्णा दादा बोलणार आहेत पांडुरंग दादाबद्दल. शिवाजी दादा बोलणार त्यानंतर पांडुरंग दादाबद्दल. एक ताई बोलणार. सुरुवातीला ज्या वेळेला पांडुरंग दादांना पाहिलं होतं त्यावेळेला असं वाटलं होतं की हे किती वयस्कर वाटतं, हा. किती बरोबर वयस्कर वाटतं असं बरोबर बरोबर. त्यावेळेच तेज आणि आत्ताचं तेज यामध्ये भरपूर फरक आहे. नाही, बरोबर आहे. बरोबर. त्यावेळेस जरा एकदम निस्तेज असं वाटत होतं, पण आता हो. पूर्णपणे सतेज आहात. तेच सगळं आहे. तुमचे विचार बरोबर, हे रिअल. सकारात्मक आहे. रिअल आहे, सकारात्मक आहे. सगळं सकारात्मक आहे. आणि सकारात्मक आहे. तुमच्यामध्ये आता ऊर्जा पण खूप वाढलेली दिसते मॅडम. हो, येस. बरोबर. आत्मा नमस्ते सगळं. नमस्ते. आत्मा नमस्ते. शिवाजी दादा. आत्मा नमस्ते सर्वांना. तेव्हा नमस्ते. पांडुरंग दादांबद्दल सांगायचं म्हणजे असं खरोखर त्यांची रिवर्स जर्नी झालीच आहे असं वाटते. कारण सुरुवातीला असे जरा थोडे सहमे सहमे असे म्हणजे वाटायचे शांतते, पण मग आता एकदम त्यांच्याकडे बघितलं का असं स्माइलिंग फेस असते आणि त्यांचं अं, चमक पण वाढली चेहऱ्यावरची आणि एकदम बॉडी लँग्वेज एकदम चेंज अं, झाले. हा एकदम चेंज आहे, एकदम मस्त वाटते आणि छान आहे ते. पॉझिटिव्ह चेंजेस झालेले आहेत त्यांचे. खूप छान. खूप छान. पांडुरंग दादा ना माझ्या बरोबर फर्स्ट लेवल पासून आहेत. एक मिनिट गीता. मला दिसू द्या तुम्ही. हा. एक मिनिट. बोला. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. पांडुरंग पांडुरंग दादा तर माझ्या बरोबर रेकीच्या फर्स्ट लेवल पासून आहेत. तर मी त्यांना हो, बरोबर. सुरुवातीला अगदी सगळ्यात सुरुवातीला पण बघितलंय. तेव्हा तेव्हा ते कॅमेरामध्ये पण यायचे नाहीत आणि आता इतके कॉन्फिडेंटली बोलतायत. किती मोठा फरक आहे. मॅडम सांगायचं कॅमेरा ऍडजस्ट करा, तुम्ही दिसतच नाही. आणि ते असे घाबरत घाबरत कॅमेरा ऍडजस्ट करायचे. पण आता इतके छान कॉन्फिडेंट झालेत आणि खूपच म्हणजे तेव्हा खरंच खूप वयाने जास्त वाटायचे, आता तर खूप यंग वाटता तुम्ही. छान बदल आहे. थँक्यू. 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 थँक्यू मॅडम. खूप छान. खूप सुंदर. दाखवायचेच नाही आपल्याला चेहरा. काही करा, नावच दिसू द्यायचे. खूप सुंदर. तुम्ही शक्तिपात सुद्धा देऊन पाहिला पांडुरंग दादा, वहिनी साहेबांना, तेव्हा तुम्हाला काय वाटलं? थोडंसं वेगळंच पण वाटतं त्यावेळेस मला. हं, कारण तो अनुभव वेगळाच आहे ना. शक्तिपातचा अनुभव वेगळाच आहे तो. खरं आहे. छान आहे. ओके. पांडुरंग दादा, तुमच्या मित्रमंडळींना वगैरे तुम्ही काय बरं सांगसाल, जे अजून रेखीला जुडलेले नाही आहेत? नाही, रेकीला दररोज जुळायला पाहिजे. रेकीला जुळल्यामुळे काय आपला अ, आपला कॉन्फिडन्स वाढतो आणि सकारात्मकता वाढते आपली. खूप छान. खूप छान. तुम्हाला वाटते का, जे प्रश्न घेऊन आपण रेखीमध्ये आलो होतो ते आता सॉल्व्ह होतील? होतील, हळूहळू होतील मॅम. होतीलच. काही गोष्टी अशा असतात ना की ते एकदम नाही होत, त्यांना वेळ लागू शकत असतो.
पण माझ्यामध्ये तो विश्वास निर्माण होणं की मी त्या समस्येमधून बाहेर निघणार, हे जास्त महत्वाचं आहे. बरं. हो सर. खूप छान. कधी वाटलं नव्हतं पांडुरंग दादा मुलाखतीसाठी एवढ्या लवकर आणि अशा प्रकारे तयार होतील. खरंच दादा खूप धन्यवाद. आणि तुम्ही दाखवलेला हा जो रिस्पॉन्स आहे, मानलं तुम्हाला. थँक्यू थँक्यू थँक्यू. खूप धन्यवाद. खूप 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 धन्यवाद. धन्यवाद. खूप थँक्यू धन्यवाद. थँक्यू थँक्यू. थँक्यू थँक्यू. दादाच्या माध्यमातून अनेक लोकांपर्यंत ऊर्जा पोहोचणार आणि अनेक लोकांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवून आणायला आपण शोल्डर होणार. खूप धन्यवाद. थँक्यू खूप युनिवर्स. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू थँक्यू थँक्यू. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते.